नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले मिलिंद बचाव या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा विषय जो आहे, घरबसल्या आपण पॅनसाठी अप्लाय कसं करू शकता किंवा करेक्शन कसं करू शकता या संदर्भातला आजचा संपूर्ण व्हिडिओ सेशनमध्ये माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनंती आहे की जर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल। तर चला तर मग आपण व्हिडिओ सेशनकडे जाऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचे onlineservice.protect.com याच्यावरती यायचं आहे। त्यानंतर नवीन पॅन कार्ड, इंडिव्हिज्युअल, त्यानंतर आपल्याला नावाचं इनिशियल म्हणजे श्रीमती, श्री, त्यानंतर आपल्याला आधारवर जे आडनाव आहे ते आडनाव टाकायचं आहे पहिल्या टॅबमध्ये। दुसऱ्या टॅबमध्ये नाव टाकायचं आहे आणि तिसऱ्या टॅबमध्ये वडिलाचं किंवा पतीचं नाव। जर ज्या लाभधारकाचं आधार हे पतीच्या नावाने असेल तर इथं पतीचं नाव येईल। जर समजा कोणी अनमॅरिड पर्सन असेल तर त्यांच्या वडिलाचे नाव येईल। हे नाव टाकल्यानंतर आता आपल्याला इथं खाली येऊन जन्मतारीख टाकायची आहे आधारप्रमाणे। पहिले जन्मतारीख निवडून घ्यायची आता, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला इथे ईमेल आय डी असेल तर टाकायचा आहे। इथं रेड मार्क आहे म्हणजे आपल्याला कंपल्सरी टाकायचं आहे, कारण हे ज्यावेळेस पॅन कार्ड जनरेट होईल त्यावेळेस आपल्या ईमेलला येईल। त्यानंतर आता इथे जे आहे आधारला जे मोबाईल लिंक आहे ते मोबाईल नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे। सगळं करून इथं क्लिक करून इथं आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। आता इथं आपला टोकन नंबर तयार झालेला आहे। हे टोकन नंबर आपल्याला भविष्यात काम पडेल, हे सेव्ह करून घ्यायचा आहे किंवा आपल्या ईमेल रजिस्टर ईमेल आय डीवरती त्या टोकन नंबरचा ईमेल येईल। तर आता आपल्याला इथं KYC बेस पॅन कार्ड करायचं आहे, ज्यामुळे आपण इथं आता इथं KYC बेस किंवा पेपरलेसवरती क्लिक करून फिजिकल आणि हे क्लिक करून इथं खाली इथं आता मी आधारचे नंबर टाकून घेत आहे। इथं आधारच्या शेवटचे 4 अंक टाकायचे आहेत। त्यानंतर यस करायचं आहे। जसं आधारला नाव आहे तसंच आपल्याला इथं नाव पाहिजे का असं विचारत आहे, किंवा फोटो आधारचीच फोटो आपल्याला पॅनवरती पाहिजे का असं विचारत आहे। त्यानंतर आपल्याला इथं मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे। खाली आल्यानंतर आपल्याला सगळी माहिती बघायचं आहे। आता इथं आपल्याला पॅनवरती आपल्या फादरचे किंवा मदरचे नाव, तर मोस्ट ऑफ केसमध्ये आधार पॅन कार्डवरती वडिलांचेच नाव येते, त्यामुळे मी इथं आता नाव टाकून घेत आहे, कस्टमरच्या वडिलांचे नाव टाकून घेत आहे, ठीक आहे। नाव टाकणं झालं, आता नेक्स्ट। आता आपल्याला आपलं इथलं इन्कम सोर्स द्यायचा आहे। तर अदर सोर्स ऑफ इन्कम म्हणून देत आहे मी। खाली येतोय, खाली आल्यानंतर इथं आपल्याला कंट्री कोड सिलेक्ट करायचा आहे। इथं बाय डिफॉल्ट नंबर येईल, मोबाईल नंबर। थोडं स्क्रोल करून नेक्स्ट करायचं आहे। आता इथं आपल्याला जे आपल्या एरियाचा AU कोड आहे किंवा पिनकोड टाकून घ्यायचा आहे, ते ऑटोमॅटिक इथं सिलेक्ट होऊन जाईल। AU कोड सगळं बघून खाली येऊन अजून नेक्स्ट करून घ्यायचं आहे, नेक्स्ट। आता इथं आपल्याला आपण इनिशियल निवडलं, त्याच्यानंतर आता इथं आपल्याला आपल्या गावाचं किंवा तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे इथं आपल्याला, नेक्स्ट। सगळा डाटा सबमिट झाला। इथं आता आपल्याला आधारचे 8 अंक टाकायचे आहेत सुरुवातीचे। आणि इथं बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेला असेल, तिथं काही टाकायचं नाही आपल्याला। आता पुन्हा आपण सगळं एकदा फॉर्म जे आहे ना चेक करून घेणार आहोत। आता प्रिव्ह्यू सगळं ओके असेल तर प्रिव्ह्यू ओके होईल। त्यानंतर आपल्याला इथं कन्सेंट देऊन प्रिव्ह्यू अँड सबमिटवर क्लिक करायचं आहे। सर्व्हर थोडं डाऊन आहे।
ठीक आहे. आता हे सबमिट झाल्यानंतर आपल्याला हे पेमेंटकडे नेईल. तर आपल्याला इथं 106.90 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. तर आता मी पेमेंटसाठी प्रोसीड केलेलं आहे ॲप्लिकेशन. ठीक आहे. इथं मी UPI निवडत आहे पेमेंट मेथडमध्ये. तुम्ही नेट बँकिंग किंवा इतर पेमेंट मेथड निवडू शकता. तर इथं मी UPI ID टाकत आहे माझी. UPI ID टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करत आहे. आता क्लिक केल्यानंतर माझ्या ईमेलवरती आला होता लिंक. मी पेमेंट सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे. आता नेक्स्ट करून इथं बाकीचे जे आपल्याला टर्म्स ऑफ कंडिशन्स आहेत ते ॲक्सेप्ट ऑथेंटिकेट करायचं आहे. इथं ऑथेंटिकेट करून कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला आपल्या EKYCसाठी कंप्लीट करायचं आहे. आता EKYCसाठी जातो आहे मी. आता आपल्या रजिस्टर आधार मोबाईलवरती आपल्याला एक कोड येईल. ते कोड आपल्याला इथं टाकायचं आहे. ठीक आहे. OTP गेलेला आहे. कस्टमरच्या मोबाईलवरती OTPसुद्धा आलेला आहे. आता मी OTP त्याच्यामध्ये टाकत आहे. ठीक आहे. OTP आला आहे. आता OTP टाकतोय मी. टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट झालेलं आहे. अजून एक बार आपल्याला कन्सेंटवरती जायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला EKYC कंप्लीट करून घ्यायचं आहे. आधार नंबर टाकायचा आहे इथं, व्हर्च्युअल ID किंवा आधार नंबर. ठीक आहे. मी कस्टमरचा आता आधार नंबर टाकून घेतो याच्यामध्ये. आणि सेंड OTPवर क्लिक केलेला आहे. तर कस्टमरच्या आधारला जो मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलवरती आपल्याला इथं OTP येणार आहे. ठीक आहे. OTP आलेला आहे. आता मी टाकतो OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP. तर आपल्याला सुद्धा आपलं पॅन कार्ड हे अशाच पद्धतीनं ऑनलाईन करायचं आहे. आता इथं आपलं सबमिट झाल्यानंतर इथं आधारवर जे जन्मतारीख आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर ऑनलाईन अप्लाय केलेलं आहे आपण आता सक्सेसफुली. इथून 3 घंट्यामध्ये आपल्या रजिस्टर ईमेलवरती पॅन कार्डची कॉपी येईल आणि आपल्याला ॲक्नॉलेजमेंट स्लिपसुद्धा आपल्या ईमेलवरती येईल.